पुणेकर विजयाची गुढी ही माझ्यासाठी उभारते. राज्यात आज गुढीपाडव्याचा सण अतिशय उत्साहात साजरी होतोय. घरोघरं आज आपण जर बघितलं तर गुढी उभारण्यात येते. गुढी खरं तर नवचैतन्याचं एक प्रतीक आहे, नवीन वर्षाचं प्रतीक आहे आणि कुठलंही नवीन वर्ष जर येत असेल तर त्याचं स्वागत उत्साहात केलं जातं आणि याच्यासाठीच गुढी उभारली जाते. माझ्यासोबत आपण जर बघितलं तर यावेळेला कसब्याचे आमदार आणि महाविकास आघाडीसाठी जे पुणे लोकसभेचे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर, ते यावेळेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. घराबाहेर अतिशय पारंपरिक पद्धतीने गुढी उभारतायत. त्यांच्या पत्नी यावेळेस देखील या ठिकाणी आहेत. आपण जर बघितलं तर गुढी उभारण्याचं काम जे आहे ते धंगेकरांकडनं सुरू आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय आजचा सण आहे, कसं वाटतंय, आज नवीन वर्ष आहे, काय नवीन संकल्प आहे? आज हिंदू गुढीपाडव्याच्या, हिंदू नवीन वर्षाच्या मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो. आजची ही विजयाची गुढी आहे आणि ह्या गुढीमध्ये पुणेकर सज्ज झालेले आहेत आणि पुणेकर ही विजयाची गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. कारण गेली 30 वर्षामध्ये सातत्यानं पुणेकरांनी माझ्यासाठी जे प्रयत्न केलेत, जे माझ्यासाठी अहोरात्र जनतांनी काम केलं आहे, मी त्यांच्यामध्ये काम केलं आहे, त्यामुळं मला कायम विजयाची गुढी त्यांनी माझ्यासाठी उभारलेली. आज पुणेकर विजयाची गुढी ही माझ्यासाठी उभारतील असं माझं मत आहे. धंगेकरांच्या पत्नी सोबत आहेत. असं वाटतंय, विश्वास वाटतोय, नवीन वर्ष आहे, काय नवीन संकल्पना आहे, काय यावेळेसचा संकल्प कर? यावेळेसचा संकल्प सर्वप्रथम मी सर्व पुणेकरांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. संकल्प असा आहे की साहेबांच्या बरोबरीने काम करायचं आहे मला, समाजसेवा करायची आहे मला आणि छान असं हे नवीन वर्ष जाणार आहे आमचं. प्रभू श्रीराम जेव्हा लंकेचा पराभव करून आले होते तेव्हा हा गुढीपाडवा सण त्याचं प्रतीक जे आहे ते गुढी उभारून केलं जातं. यंदा देखील तुम्हाला असं वाटतं का विरोधकांना हरवून पुन्हा एकदा विजयाची गुढी तुम्हीच उभाराल? बघा, पुणेकर सज्ज आहेत आणि हिंदू नूतन वर्षानिमित्त आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हिंदू लोक माझ्या पाठीशी, सर्व जाती धर्माची लोक माझ्या पाठीशी उभे राहतील. कारण माझा धर्म आहे, माझा धर्म हा कोणाचा तिरस्कार करणार नाही, माझा धर्म हा सगळ्यांना घेऊन जाणार आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या विषयामध्ये सगळे पुणेकर हे एक गट्टा माझ्या पाठीशी उभे राहतील आणि खऱ्या अर्थानं पुणे शहर सर्व समाज, सर्व जाती धर्माला घेऊन जाणार आहे. आज ईद असेल, गुढीपाडवा असेल, सगळे सण हे पुणेकर एकत्र येऊन आपले सण साजरे करतात. सर्व समावेशक, सर्व धर्म समभावाने काम करतात. परंतु पुणेकर दुसऱ्या प्रचाराला बळी पडणार नाहीत आणि माझ्या पाठीशी उभे राहतील. कारण त्यांच्याकडे शेवटचा प्रचार एक जातीवादी राहतो, पण मला सर्व जाती धर्माची लोक वरपासून खालपर्यंत माझ्या पाठीशी उभे राहतील आणि पुणेकर हे विजयाची गुढी माझ्या पदरात टाकतील असं माझं मत आहे. आपण बघितलं तर पुणेकरांची सेवा हाच नवीन वर्षाचा संकल्प असून विजयाची गुढी मीच उभारील असा विश्वास स्वतः रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.